माझे नाव सौ साया प्रमोद कुमार फुले. मला 1 जून 2001 पासून रुमॅटॉइड आर्थरायटिसचा असा त्रास सुरू झाला, की जेणेकरून असह्य वेदना म्हणजे काही करता नव्हता येत. मी एक वर्किंग वुमन होती. माझं होतं आर-एस देवरीला स्टाफ नर्स म्हणून ड्युटी करत होते. परंतु मला काही काम नव्हते करता येत. तर मी नुसतं पेन क्लिअर ॲलोपॅथिक औषधी सुरू असताना एवढी ॲलोपॅथी घ्यायची, की एका शिफ्टला मी 3-3 डायक्लोफेनेक टॅबलेट पेन क्लिअर घेत असून ड्युटी करायची. तरीसुद्धा पेन किलरचा असर कमी झाल्यानंतर मला फक्त ड्युटीपुरतं मर्यादित राहायची. त्याच्यानंतर मला एवढा त्रास व्हायची की काय खरं नाही. मी बरेच डॉक्टरांकडच्या औषधी घेतलेल्या आहेत. जसे जय देशमुख सर, स्मृती रामटेके मॅडम, त्याच्यानं गोंदियाला खूप खूप सारे मेडिसिन घेतलेले आहेत. सगळे डॉक्टर लाईन म्हणजे भरपूर लाईन लिस्ट आहे. तरीसुद्धा काही कमी व्हायचे नाही. आणि त्याच्यानंतर 2 नोव्हेंबर 2014 ला डॉक्टरांकडून मेडिसिन घेतली होमिओपॅथी. आमचे डॉक्टर आहेत फुले. त्यांच्याकडून मी मेडिसिन घेतली होमिओपॅथी. होमिओपॅथी ही अशी औषधी आहे, की ती हळू असर पडते. परंतु त्या त्या औषधी सुरू केल्यानंतर काही दिवसात एवढं असर पडला, की मी एक नॉर्मल जीवन जगणं सुरू केलं. त्याच्यानंतर सगळं वर्क करणं सुरू झालं. त्याच्यानंतर मला सगळे कामं म्हणजे हळू करता येतात. पण पूर्ववत म्हणजे जशी होत आहे, तशी मला म्हणजे आता अशी म्हणजे करणं सुरू आहे. आणि मी औषधी इतकी चांगली आहे, की ॲलोपॅथीपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. सगळ्या गोष्टींना आपलं शरीर चांगलं राहते. कोणते साइड इफेक्ट नसतात. ह्या औषधीला त्याच्यामुळे मी हे करू शकते, सगळ्यांना सांगू शकते, की ही कितपत चांगली आहे आणि किती म्हणजे योग्य आहे, स्वस्त आहे, घ्यायला सोयीस्कर आहे. म्हणून होमिओपॅथी म्हणजे औषधी घेणं गरजेचं आहे.